मराठा आरक्षण कायद्याविरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पवार यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हा कायदा घाईघाईने मंजूर करण्यात आल्याचा जनहित याचिकेत आरोप आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या निषेधाचा आणि आंदोलनाचा दबाव आल्यानंतरच राज्याने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे। या संदर्भात राहुल नार्वेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। गेल्या आठवडाभरापासून वरळी असेल, शिवडी असेल आणि आज भाजप भायखळा विधानसभामध्ये थेट पोहोचलेले आहेत विकास कामांचं उद्घाटन करायला। सर, काय सांगाल? मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही कायदा मंजूर करताना एकंदरीत प्रक्रिया सगळी पाहिलेली आहे, मात्र आज उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जनहित याचिका दाखल झालेली आहे। तुम्हाला वाटतं की मराठा आरक्षणाचा कायदा जो आज या विशेष अधिवेशनामध्ये पारित झाला तो टिकू शकतो उच्च न्यायालयामध्ये? शासनाने हा कायदा विधिमंडळात सादर करण्यापूर्वी या संदर्भातल्या ज्या सगळ्या तरतुदी घटनेत दिलेल्या सगळे मार्गदर्शक तत्व जे आहेत त्या सगळ्यांचं पालन करूनच हा कायदा विधिमंडळात आणला, जो विधिमंडळाने पारित केला आहे। या कायद्यात कोणतीही बाब बेकायदेशीर अथवा असंविधानिक नाही आहे या संदर्भात मला संपूर्ण खात्री आहे। त्यामुळे मला वाटत नाही की उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालय या विषयात कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप करतील। याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की घाईघाईमध्ये कायदा पारित झालेला आहे। तुम्ही एकंदरीत ही प्रक्रिया पाहिलेली होती, घाईघाईत कायदा पारित झाल्याचं दिसतंय कुठे? घाईघाईत करायचं असतं तर पहिल्या दिवशी आंदोलन झालं तेव्हाच केलं असतं ना, तेव्हा केला नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया करायची होती, त्याच्यात एम्पेरिकल डेटा जमवायचा होता, त्या संदर्भातल्या इतर ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या सगळ्या पार पाडायच्या होत्या आणि सगळ्या कायदेशीर तरतुदी पार पाडून एक शाश्वत कायदा बनवायचा होता आणि म्हणूनच वेळ लागला। कॅमेरामन सुनीलसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।